इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा योग्य की अयोग्य? अहो सर, त्यांना जरा सुखाने जगू द्या, आनंदाने खेळू द्या, एन्जॉय करू द्या. कशाला ती स्पर्धा आणि कशाला ती परीक्षा? नमस्कार, मी विकास तुपे. प्रिय गुरुजी, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा एकदा मी नवीन विषयासोबत व्हिडिओ बनवायला सुरुवात करत आहे आणि तो विषय म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा योग्य की अयोग्य? अनेक पालकांच्या मनामध्ये ही एक संकल्पना असते की अहो सर, त्यांना त्यांचे बालपणी तरी सुखाने जगू द्या, मोठे झाल्यावर ती परीक्षा, ते टेन्शन, त्या बाकीच्या भानगडी आहेतच की आयुष्यभर, कशाला ती स्पर्धा आणि कशाला ती परीक्षा? हा झाला समाजातील एक वर्ग. मात्र समाजातील दुसरा वर्ग जर आपण पाहिला तर त्यांनी त्यांच्या मुलांचे शेड्यूल एकदम टाईट करून ठेवलेले आहे. त्यांची ही बारकी बाळे सकाळी उठले की शाळेत जातात, शाळेतून दुपारी घरी येतात, घरी आले की ट्युशनला जातात, ट्युशन संपला की पुन्हा संध्याकाळी स्पोर्ट्स अकॅडमीला जातात आणि तिथून संध्याकाळी घरी आला त्यांना 7 ते 8 वाजतात. संध्याकाळी घरी आले की ते पेंगत पेंगतच जेवण करतात. मग त्यांचा एक घास तोंडात, एक घास नाकात, तर एक घास त्यांच्या सगळ्या कपड्याला लागलेला असतो. हे दोन्ही पालक वर्ग त्यांच्या त्यांच्या लेवलला बरोबर आहेत. मात्र मी ह्या दोन्हीचा एक मध्य काढलेला आहे. म्हणजे मुलांना त्यांच्या पद्धतीने पूर्णपणे मोकळे सोडून जगून दिले पाहिजे की त्यांचे शेड्यूल पूर्णपणे टाईट केले पाहिजे? खरं तर या दोन्ही गोष्टींच्या मी पूर्ण विरोधात आहे. कारण लहान मुलांना जर आपण पूर्णपणे मोकळे सोडले, त्यांना मुक्त संचार करून दिला, तर या मुलांना शिस्त लागत नाही, एक मानसिक बंधन राहत नाही, शारीरिक वळण लागत नाही, त्यांची वागण्याची बोलण्याची पद्धत पूर्णपणे बदलून जाते आणि अशाच मुलांना आपण आगाऊपणा करणारे किंवा खोडकर मुले म्हणतो. या उलट मुलांना जर आपण प्रमाणाच्या बाहेर बंधनात ठेवले तर ती मुले सतत मानसिक ताणतणावामध्ये राहतील. ताणतणावामुळे ते क्रिएटिव्ह बनणार नाहीत आणि मुलं एकोलकोंडी बनतील. आणि मला असं वाटतं की वरील दोन्ही परिस्थिती पूर्णपणे चुकीची आहे. कोणत्याच पालकांना हे आवडणार नाही. मग तुम्ही म्हणाल की मुलांना आपण नेमकं वागवायचं तरी कसं, त्यांचं शेड्यूल नेमकं आपण कसं ठेवायचं? तर पालक मित्रांनो, याबद्दलचा डिटेल माहिती सांगणारा एक व्हिडिओ मी तयार करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टींची आयडिया येऊन जाईल की मुले अभ्यास कसा करू शकतात आणि आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन कसे जगू शकतात. मी पुन्हा एकदा आपल्या मुद्द्यावर येतो. तुम्ही म्हणाल की या सर्व गोष्टींचा स्पर्धा परीक्षेशी काय नातं आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुलं शिस्तबद्ध कशी होऊ शकतात? सर्वात महत्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षा एक रेस लावणे, त्या रेसमध्ये आपल्या मुलांना पळवणे, त्याच्यामध्ये त्यांनी नंबर काढणे, त्यांनी खूप चांगले मार्क्स आणले पाहिजेत, त्याला ट्रॉफी भेटली पाहिजे, सर्व पालकांच्या मध्ये आपल्या मुलांची वाहवा झाली पाहिजे आणि त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांच्या पाठीमागे सतत हात धुवून लागले पाहिजे. यासाठी हे सर्व करायचे का? तर मी म्हणेन हो, यासाठीच हे सर्व करायचे. पण सर्वच मुलांचा पहिला, दुसरा, तिसरा नंबर येणार नाही, सर्वच मुलांना ट्रॉफी भेटणार नाही. तर मग या स्पर्धा परीक्षेचं महत्व तरी काय? तर पालक मित्रांनो, या स्पर्धा परीक्षेचे सर्वात मोठे महत्व म्हणजे आपल्या मुलांच्या विचारशक्तीला, तर्कशक्तीला आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेला चालना देणे. मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, सेम तोच प्रश्न तुम्ही तुमच्या मुलांना विचारा. त्याचं ते काय उत्तर देतात आणि किती वेळात उत्तर देतात हे तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. तर प्रश्न असा आहे की माझ्या मुलीच्या आईचे जे सासरे आहेत त्यांचा नातू माझ्या बहिणीला कोणत्या नावाने संबोधणार? त्याचे हे स्क्रीनवर दिसणारे 4 पर्याय आहेत. त्यातून मला उत्तर कोणते आहे हे कमेंट करून सांगा. पालक मित्रांनो, हा प्रश्न जेव्हा मी तुम्हाला विचारला तेव्हा तुमचा देखील मेंदू जागा झाला असेल. सेम त्याच पद्धतीने जेव्हा हा प्रश्न आपण आपल्या मुलांना विचारतो तेव्हा ती मुले पहिल्यांदा विचार करतात, उत्तर शोधण्यासाठी वेगवेगळे तर्क लावतात आणि शेवटी त्या प्रश्नाचे उत्तर ते शोधून काढतात. थोडंसं सुरुवातीला आपल्याला त्यांना मदत करावी लागेल. मात्र जेव्हा अशा प्रश्नांची उत्तरे मुले शोधतात तेव्हा त्यांचा एक आत्मविश्वास वाढलेला असतो आणि मग पुन्हा ते अशाच पद्धतीने नवनवीन प्रश्नांची उत्तरे शोधण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट वाढतो. यामुळे त्यांचा सराव होतो, त्यांना अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याची सवय लागते आणि हळूहळू त्यांच्या रेग्युलर लाईफमध्ये ते वापरायला सुरुवात करतात. तुम्ही म्हणाल कसे काय? तर त्याचे देखील तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा शाळेमध्ये जेवणाची सुट्टी झालेली आहे, सर्व मुले वर्गाच्या बाहेर गेलेले आहेत. मात्र त्यातील 2-3 मित्र वर्गामध्ये येतात. असं समजूया की त्यांची पाण्याची बॉटल किंवा डबा विसरलेला आहे, ते घेण्यासाठी ते वर्गामध्ये आलेले आहेत. वर्गात आल्यानंतर त्यांना एका बेंचवरती स्कूल बॅग दिसते. त्या स्कूल बॅगच्या बाहेर त्यांना एक कंपास दिसतो आणि त्या कंपासवरती त्यांना एक पेन्सिल दिसते.
तर असं होऊ शकतं की त्यातील एखादा मित्र म्हणतो चल आपण पेन्सिल घेऊया, इथे आपल्याला कोण बघायला देखील नाही आणि कोण नाव सांगणार देखील नाही, कोणाला समजणार देखील नाही. पण समजा त्यातील एक मुलगा या स्पर्धा परीक्षेमधील गणित बुद्धिमत्ता सारख्या विषयाचा तो अभ्यास करतो, वेगवेगळ्या उदाहरणांचा तो सराव करतो, तो मात्र हा विचार करेल की जर आपण समजा ही पेन्सिल घेतली आणि जर हे आपल्या शिक्षकांना कळाले तर आपल्याला मार बसेल, सर्व मुलांसमोर आपला अपमान होईल, आपल्या पालकांना बोलवून घेतील आणि त्यांना देखील बोलतील आणि घरी गेल्यावर आपली धुलाई होणार हे मात्र नक्की. त्यापेक्षा तिकडे जायला पण नको आणि असल्या भानगडी करायला पण नको. पालक मित्रांनो, हे फक्त योग्य विचार, तर्क बुद्धिमत्ता आणि येणाऱ्या समस्येवर मात करण्याची ज्याची बौद्धिक क्षमता आहे तीच मुलं फक्त असा विचार करू शकतात. आणि हो, हे सर्व संस्कार स्पर्धा परीक्षेमध्ये नक्की होतात. या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व सांगण्याचा माझा काय उद्देश आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा नेमका काय फायदा होऊ शकतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत अनेक स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. त्यातील विशेषतः ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये मंथन, राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षा या दोन्ही परीक्षांना विशेषतः महत्व आहे आणि बऱ्याच जागरूक पालकांना याचे महत्व देखील माहीत आहे. जेव्हा या परीक्षेची आपण तयारी करत असतो तेव्हा याची शिकवण्याची पूर्ण जबाबदारी आपण एकतर शाळेवर किंवा ट्युशनवरती आपण देऊन मोकळे होऊन जातो. पण पालक मित्रांनो, प्रॉब्लेम हा आहे की शाळेमधील किंवा ट्युशनमधील शिक्षकांना काही मर्यादा पडत असल्यामुळे ते प्रत्येक विद्यार्थ्याकडे पर्सनली लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादी गोष्ट नाही समजली तर तो भीतीपोटी किंवा लाजेपोटी शिक्षकांना प्रश्न विचारत नाही किंवा बाकीचे मित्र मैत्रिणी त्याच्यावर हसतील त्यामुळे तो सर मला समजले नाही असे देखील तो बोलू शकत नाही. आणि याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे जी कन्सेप्ट मुलांच्या लक्षात आली नाही ती तशीच राहून जाते. त्यामुळे मुलांना परीक्षेमधील काही प्रश्न समजत नाहीत, त्यामुळे त्याचं त्यांना उत्तर देखील लिहिता येत नाही. पण पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आता काळजी करायची गरज नाही, कारण प्रिय गुरुजी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सर्व प्रॉब्लेमवरती आपण छान सोल्युशन काढलेलं आहे. असा विचार करा की या स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षेसाठी लागणारा जो काही अभ्यासक्रम आहे, जर त्याचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ मिळाले, प्रत्येक विषयाचे व्हिडिओ मिळाले, पहिल्या धड्यापासून ते शेवटच्या धड्यापर्यंत व्हिडिओ मिळाले, सर्वात महत्वाचे म्हणजे जे कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टचे डिटेल एक्सप्लेन केलेले व्हिडिओ मिळाले. आणि वर्गामध्ये शिकत असताना जर एखादी कन्सेप्ट मुलांना लक्षात नाही आली तर मुले प्रश्न विचारायला घाबरतात की सर मला हे समजलं नाही, पुन्हा एकदा एक्सप्लेन करा. बरोबर ना? असं होतंय ना आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये. पण आपल्या चॅनेलवरील हे व्हिडिओ तुम्ही 2 वेळा 4 वेळाच नव्हे तर जोपर्यंत ती कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत आपण ते पुन्हा 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 बघू शकतो. आणि जर हे सर्व व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे फ्रीमध्ये पाहायला मिळाले तर किती मजा येईल ना अभ्यास करायला आणि अभ्यास करून घ्यायला देखील. विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांचा विचार करून प्रिय गुरुजी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणासाठी मंथन आणि स्कॉलरशिप परीक्षेसाठी लागणारे संपूर्ण मार्गदर्शन आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणास देणार आहोत. आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की फक्त शहरी आणि ग्रामीण भागातच नव्हे तर आदिवासी भागामध्ये, खेडोपाडी, वाड्या वस्त्यावरती देखील आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन मिळावे. मुलांनी या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला डेव्हलप करावे, भविष्यातील स्पर्धेसाठी तयार व्हावे व समाजातील एक आदर्श नागरिक म्हणून त्यांनी घडावे. पालक मित्रांनो, प्रिय गुरुजी हा युट्यूब चॅनल आदर्श व गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी सदैव प्रयत्न करेल व प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला मदत करेल याची मी गॅरंटी देतो. पण पालक मित्रांनो, हे सर्व मी एकटे करू शकतो का? तर नक्कीच नाही. माझी आपणास एकच विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा. त्यासाठी आपण आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. पुन्हा लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.